हाय हॅलो नमस्कार. मी आपणा सर्वांची लाडकी सानिया. तर स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. साताऱ्यात राहताना एक वॉटरफॉलला जायचं नाही म्हटलं ते कसं वाटतं ना. पावसाळा मस्तपैकी सुरू झालाय म्हटलं चला मग एक वॉटरफॉलला जायसाठी पण भरपूर पाऊस येत होता. थोडं थांबत शेवटी सातारा म्हणजे स्वर्ग सुख म्हणायला. घाटात पोचल्यावर घाटात एवढा भरपूर पाऊस होता. त्या पावसात एवढं घाण भिजल्याच्या नंतर चला म्हणलं आता थांबून काही उपयोग नाहीये. तर मग पटपट वातावरण तर एवढं भारी बघायसारखं झालेलं. ते वातावरण बघून खरंच खूप मनाला भारी वाटत होतं. मी आणि माझा भाऊ गेलो होतो एके वॉटरफॉलला. तर खूप मज्जा केली. खूप भारी वातावरण झाले. सो जे सातारकर असतील तर त्यांनी पटपट जाऊन या, बघून या आपला सातारा किती निसर्गरम्य आहे. आमच्या गाडीवर एवढं डिस्कशन चाललेलं, किती भारी झालंय, किती छान झालंय, किती भारी वातावरण आहे. एवढंच, ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच बोलत नव्हतं. आपण गोवा कोकण फिरायला जातो, पण खरं तर आपल्या साताऱ्यातच बघण्यासारखं खूप काय साताऱ्यात एवढं निसर्गरम्य वातावरण आहे साताऱ्याचं. आणि त्यात आहे कासचा घाट, एकी वॉटरफॉल, किती मस्त. आयुष्यात मित्रांनो फक्त काम करू नका, कधीतरी फिरायला पण जावा. कारण की कसं असतं, आपण आयुष्यभर पैसाच कमवत राहिलो तर आपलं जगणं राहून जातं. तर कधीतरी स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला शिका. असं मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जा. सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्यांचं तर खूप वाईट होतं. एखादं प्रोडक्ट लावलं की लगेच पिंपल येतात. माझा तर चेहरा पूर्ण पिंपलने भरलाय. आत्ता कुठं तर हळूहळू ते जायला लागले. पण नक्कीच कोणाला काही उपाय माहीत असतील ह्याच्यावर तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि जवळजवळ आम्ही एके वॉटरफॉलच्या जवळ आलतो. हे बघा किती मस्त धुकं पडल्यानंतर आणखी एके वॉटरफॉलला जाताना एवढा पाऊस होता. त्या पावसात एवढं वातावरण भारी. नमस्कार, आपणा सर्वांची लाडकी सानिया. तर स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी आले एके वॉटरफॉलला आणि तुम्ही बघू शकताय मागचा नजारा किती छान आहे. तर नक्कीच सातारकर असाल तर नक्की एकदा विजिट करा. आणि जे सातारकर नाही आहे त्यांनी पण एके वॉटरफॉल बघायला या. साताऱ्यापासून अगदी खूप जवळ आहे. तर नक्कीच येऊन अशा निसर्गरम्य वातावरणाचा तुम्ही आनंद घ्या. मस्तपैकी एन्जॉय करून म्हणलं जरासा चहा पिवा. चहा आणि मकीचं कणीस मला काय आवडत नाही, सो त्यानेच खाल्लं. आणि मस्तपैकी असा व्ह्यू बघण्यासारखा होता. तर नक्कीच तुम्ही पण नक्कीच जाऊन या. आणि लवकरच पाऊस आणि अंधार पडायची वेळ झाली, सो बॅक टू होम. आणि खरेच माघारी काही येऊ वाटत नव्हतं, कारण की एवढं मस्त वातावरण झालं होतं. तर जे कोणी सातारकर असतील तर नक्कीच जाऊन या. आणि येताना जराशी रील शूट केली आहे मी. रील शूट केल्याच्या नंतर मग पटपट साताऱ्यात येऊन पोचलो. कारण की परत त्या रस्त्याला कोणीच नसतं, सो म्हटलं लवकरच रिटर्न यावं. कारण की परत तिकडे गाड्या वगैरे पण नसतं ते, कारण की तो पूर्ण एकदम सुनसान एरिया आहे. सो जाताना सगळे लवकरच जा. 5च्या नंतर पण 5-6पर्यंत तुम्ही रिटर्न याल अशाच टायमिंगला जा. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच आहे. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.